गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, या जीवनाचं सार जोपर्यंत मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अंगीकारत नाही ना, तोपर्यंत वाईट कृत्य त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीच सोडणार नाही। म्हणजे काय? म्हणजे आयुष्यामध्ये जर आपल्याला पुढं जायचं असेल ना, तर बदला घेण्यामध्ये वेळ वाया घालवू नका। कारण का, एक गोष्ट लक्षात ठेवा, जैसे ज्याचे कर्म आहेत ना, तसं ईश्वर त्याला फळ नक्कीच देणार आहे। पण आपण सबुरी राखायला हवी। पण आपण काय करतो बरं? जर दुसरा आपल्याला त्रास देत असेल ना, तर आपणही त्याच्यासारखं वागायला सुरुवात करतो। पण हा पृथ्वीचा नियमच आहे ना, या संसाराचा नियम आहे। जसं तुम्ही कराल ना, त्या पद्धतीनं तुमच्या सोबत घडणार आहे। म्हणजे जसे तुमचे कर्म असतील त्या पद्धतीनं तुम्हाला फळ मिळणार आहे। म्हणजे जसे कर्म करू ना, तसं फळसुद्धा मिळणार आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल, ज्यावेळी श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला ते धडे देण्यास सुरुवात केली की नक्की धर्माच्या बाजूने जर चाललास ना, तर तुझं त्याच्यामध्येच भलं आहे आणि इतर मानवजातीचं सुद्धा भलं आहे। तरी अर्जुन ऐकायला तयार होता का? ऐकलाच नाही ना। पण श्रीकृष्ण स्वारींनी सर्व ग्रंथ, सर्व वेद त्याच्यापुढे ठेवले, सर्व वेदांचे विचार त्याच्यापुढे ठेवले। तेव्हाचा अर्जुनाचं मन श्रीकृष्ण स्वारींनी वळवलं ना, नाहीतर तसं झालं का? म्हणून जो मित्र, बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट आहे ना, या आयुष्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी उपयोगी पडणार आहे। जो तुमचा मित्र असेल, जो मित्र आपल्या शत्रूसोबत राहत असेल, त्याच्यापासून नेहमी सावधान राहा। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा, आपला मित्र असेल, एक आपला मित्र आहे आणि तो समोरचा आपला शत्रू आहे। बघा, तो शत्रूचा सुद्धा मित्र आहे आणि आपला सुद्धा मित्र आहे। पण तो मित्र आहे ना, तो शत्रूसोबत सुद्धा गोड बोलतो आणि आपल्यासोबत सुद्धा गोड बोलतो। तर तो तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात दुश्मन होऊ शकतो, सर्वात घातक होऊ शकतो। अशा मित्रापासून तुम्ही सावध राहायला हवं, तरच जीवनामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित होतील। म्हणजेच मनात तेच लोक बसतात ना, त्यांचं मन साफ असतं। कारण सुईमध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते। आणि ही गाठ म्हणजे काय बरं? गाठ म्हणजे अहंकार, गाठ म्हणजे लोभ, गाठ म्हणजे काय? वाईट विचार। हे वाईट विचार आपल्या मनामध्ये कधी आणून देऊ नका। आणि जर दुसऱ्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर येत असतील ना, तर त्यांच्यापासून आपण सावध राहणं याच्यातच हित आहे ना। नाहीतर आयुष्यामध्ये अशी फसवणारी माणसं भरपूर निर्माण झालेली आहेत। म्हणून आयुष्यामध्ये जर सुखी व्हायचं असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट असते ना, ती कधीच मनावर घेऊ नका। कारण हे कान आहेत ना, हा कान आणि एक मन आहे, या दोघांचा परस्पर एवढा संबंध आहे ना। पण जो मनुष्य कानावर आलेली गोष्ट मनापासून दूर ठेवतो, तो सर्वात सुखी होतो। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर दुःख तुम्हाला हवं नसेल ना, तर कानावर पडलेल्या गोष्टीपासून या मनाला दूर ठेवणं याच्यातच आपलं हित आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना,
जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले. देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. म्हणजे काय? बघा किती सुंदर अर्थ आहे. संत महात्म्यांनी या अज्ञानी जीवांसाठी ज्ञानाचा विचार हा स्पष्टपणे मांडून ठेवलेला आहे, सांगून ठेवलेला आहे. परंतु या जीवांचं अज्ञान आहे ना, ते तसंच राहिलेलं आहे. या देहबुद्धीमुळं ही खोटी कर्म त्यांच्या हातून घडतच राहतात आणि अहंकारामुळं त्यांना या सनातन असं आत्मज्ञान कळत नाही. कारण का? कारण जे असत्य आहे ना, त्याला ते खरं श्रेष्ठ समजलं असतात आणि जे सत्य आहे ते त्यांच्या बाजूला असून सुद्धा त्यांना ते कळत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यात जर आपल्याला खरं खोटं जर कळलं नाही ना, तर मनुष्याची अधोगती होण्यास वेळ लागणार नाही आणि त्याची नक्कीच होते. म्हणून आपल्याला काय खरं आहे काय खोटं आहे हे कळेल कुठे? हे कळेल या भक्तिमार्गामध्ये, हे कळेल या श्रवणामध्ये, हे कळेल या उपासनेमध्ये. पण मनुष्य मात्र चांगल्या ठिकाणी कधीच थांबत नाही. जे त्याला डोळ्यांनी बघा त्याला आनंद निर्माण होतो ना, अशा गोष्टींमध्ये तो मन रमतो, मन रमवायला सुरुवात करतो. पण त्याच्या मनाला जिथे आनंद मिळेल ना, तिथे तो कधीच थांबत नाही. तो डोळ्यांचा अगोदर विचार करतो, मग मनाकडे जातो. पण जो मनुष्य अगोदर मनाचा विचार करतो ना, तो भक्तिमार्गामध्ये रमतो आणि भक्तिमार्गामध्ये त्याचं आयुष्यसुद्धा सुखी होतं. म्हणून या डोळ्यांना आवडेल त्याच्याकडे तू दुर्लक्ष करायला हवं, तू मनाचा विचार करायला हवा. तुझ्या मनामध्ये भगवंत असेल ना, तर तुझं सर्व व्यवस्थित होऊन जाईल ना. आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की नक्की पुण्याची झोळी आहे ना, ती मनुष्याच्या जीवनामध्ये कशी निर्माण होत असते. आणि कधीकधी मनुष्य हे पुण्य आहे त्या असत्याला समजून पुण्य करत असतो, पण त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये पुण्य होतं का? म्हणून एका उदाहरणाद्वारे आपण आता स्पष्ट करणार आहोत. एका आश्रमामध्ये एक साधू राहत होते आणि ते बऱ्याच वर्षापासून त्याच्या आश्रमात राहत होते. आता ते खूप वृद्धसुद्धा झाले होते आणि मृत्यू कधी येऊ शकतो ही गोष्ट त्यांना जाणवतसुद्धा होती. पण त्यांना एका गोष्टीचं समाधान होतं की त्यांनी इतकी वर्ष देवाची भक्ती केली आहे आणि आपल्या खात्यामध्ये खूप सारं पुण्यसुद्धा जमा केलेलं आहे, ज्यामुळं त्यांना लवकरच मोक्ष मिळेल. पण एके दिवशी त्यांच्या स्वप्नामध्ये एक स्त्री आली आणि ती त्या साधूला म्हणाली की तुझं पुण्य मला एका दिवसासाठी दे आणि माझं पाप तुला एका दिवसासाठी तू घे. इतकं बोलून ते स्वप्न भंग झालं आणि साधू मात्र या गोष्टीनं खूप विचलित होतात. त्यांनी विचार केला की इतक्या वर्षात कधीही कोणती स्त्री माझ्या स्वप्नामध्ये आली नाही आणि आता जेव्हा मृत्यू जवळ येत आहे तेव्हा स्त्री माझ्या स्वप्नात का आली बरं? काही वेळानंतर त्यांनी तो विचार डोक्यातून काढून टाकला आणि ईश्वर भक्तीमध्ये लीन झाले. इथे समर्थांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये वाईट विचार येतात ना, त्याच्यावर एक माध्यम आहे, त्याच्यावर एक पर्याय आहे. लगेच भगवंताचं नामस्मरण चालू करा. कारण जेव्हा भगवंताचं नामस्मरण तुम्ही चालू करता ना, तेव्हा ते वाईट विचार धुळीस मिळून जातात. म्हणून बघा, लगेच ते साधू होते ना, ते ईश्वर भक्तीमध्ये लीन होतात. पण त्या दिवशी रात्रीही तसंच झालं. ती स्त्री पुन्हा त्यांच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, मला एका दिवसासाठी तुमचं पुण्य द्या आणि एका दिवसासाठी माझं पाप तुम्ही घ्या. यावेळी साधूनं
त्या स्त्रीला ओळखण्याचा प्रयत्न केला, पण तसं होऊ शकलं नाही, कारण तिचा चेहरा फारच अंधुक दिसत होता. खूप प्रयत्न करूनसुद्धा साधू तिला ओळखू शकले नाहीत. पण आता मात्र ते विचार करू लागले होते की ही स्त्री सतत येऊन मला एका दिवसासाठी पुण्य का मागत आहे बरं? एका दिवसाच्या पुण्यानं हिचं काय होणार आहे? मला असं वाटतं की ही कदाचित एखाद्या संकटामध्ये असेल आणि त्यामुळं तिला माझं पुण्य हवं असेल. पण माझ्या गुरूंनी तर मला सांगितलेलं आहे की माझं पुण्य आहे ना, हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे. ती कधीही कोणाला देऊ नकोस, आणि इतक्या कष्टानं मी हे पुण्यसुद्धा कमावलेलं आहे. जर मी हे पुण्य तिला देऊन टाकलं ना, तर मला कधीच मोक्षसुद्धा मिळणार नाही. कदाचित मला मोक्ष मिळू नये त्यासाठी ही केलेली योजना तर असावी. बघा, त्या साधूच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण झालं. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. त्या साधूनं आपल्या गुरुसमोर आपली ही समस्या सांगितली आणि गुरुनं त्या साधूला रागावून म्हटलं, माझ्या शिक्षेचा तुझ्यावरती काहीही असं परिणाम झालेला नाही. आपलं पुण्य कसं कुणाला देऊन टाकायचं नसतं, कारण का आपलं पुण्य हीच आपली खरी कमाई असते. साधूनं आपल्या गुरुची क्षमा मागितली आणि पुन्हा ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन झाले. पण पुन्हा तसंच घडलं. ती स्त्री पुन्हा येऊन म्हणाली, तुझ्या गुरुकडे पूर्ण ज्ञान नाही, त्याच्याकडे अर्धवट ज्ञान आहे. तू स्वतःला संन्यासी म्हणतोस. पत्नीमुळं संसार सोडून तू या गोष्टींचा अभिमान बाळगतोस की तू एक संन्यासी जीवन जगत आहेस. तू आणि तुझ्या गुरूनं आपण संन्यासी आहोत ही गोष्ट स्वतःहून मांडली आहे. जर एखाद्या गरजवंताला मदत करावी ही गोष्ट देखील तुमच्यात नाही. तो साधू पुन्हा आपल्या गुरुकडे जातो आणि त्यानं त्या स्त्रीनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्या गुरुला सांगतो. तेव्हा त्याचे गुरु त्याच्यावरती पुन्हा रागावतात आणि म्हणतात, ती स्त्री तुला तुझ्या गुरुबद्दल भडकवत आहे. ती तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत आहे आणि नक्कीच एखादी वाईट आत्मा आहे ना तुझ्या मागे लागली आहे. साधू आता काय करणार होता? तो पुन्हा आपल्या आश्रमामध्ये आला आणि परमेश्वराची भक्ती करू लागला. ती स्त्री पुन्हा त्याच्या स्वप्नामध्ये येते आणि पुन्हा म्हणते, इतके वर्ष पूजापाठ करून देखील तू अजूनही गुलामच आहेस. तू इतकी वर्ष ईश्वराची भक्ती करत आहेस, पण अजूनही तू स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. मग तुझा भक्ती करून काही फायदा आहे का? अजूनही तू गुरुने दिलेल्या ज्ञानातच राहत आहेस. मी तुला आत्ताही सांगत आहे की एका दिवसासाठी मला तुझं पुण्य दे आणि माझं पाप तू घेऊन जा. मला कुणाला तरी मोक्ष द्यायचा आहे आणि हीच ईश्वराची सुद्धा इच्छा आहे. साधूला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं. त्याने विचार केला की संत म्हणत आहे की पुण्य कुणाला देऊ नकोस आणि धर्म सांगत आहे की गरजवंताची मदत कर. बघा, आपल्यासुद्धा जीवनामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आपण म्हणत असतो की संतांचं सुद्धा ऐकलं पाहिजे आणि धर्माचं जिथे कार्य होईल ना ते सुद्धा केलं पाहिजे. पण या साधूची द्विधा मनस्थिती निर्माण झाली. बघा, या दोन्ही मतांमध्ये साधू फसला होता. त्याचे गुरु देखील त्याला कोणताच रस्ता दाखवत नव्हते, पण त्या स्त्रीला मात्र कुणाची तरी मोक्ष द्यायचा होता, कुणाला तरी मदत करायची होती. तेव्हा त्या साधूला एक युक्ती आली. जेव्हा एखादा मार्ग दिसत नाही ना, तेव्हा सर्व काही ईश्वरावरती सोडून द्या. ईश्वर तुम्हाला त्यातून नक्कीच मार्ग दाखवेल आणि ईश्वरालाच त्यांचं समाधानसुद्धा विचारा. त्यानं परमेश्वराला याच्यावरती उपाय विचारला. तेव्हा एक आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं साधूला प्रश्न विचारला, अगोदर मला तू हे सांग की तुझ्या कोणत्या पुण्याच्या जोरावरती
इतका तू आनंदित आहेस? तेव्हा साधू म्हणाला, मी खूप वर्ष देवाची भक्ती केलेली आहे, ब्रह्मचर्य पाळलेलं आहे. मी फक्त भिक्षेवरच जगलो आहे. मी कोणतीही संपत्ती जमा केली नाही आणि त्यागालाच मी माझं जीवन मानलेलं आहे. माझी पत्नी, माझी मुलं यांचा देखील मी त्याग केला आहे. तेव्हा ती आकाशवाणी म्हणाली, पण तू इतक्या वर्षापर्यंत एकही उपयोगाचं काम केलेलं नाहीस, काही वेगळं निर्माण केलेलं नाहीस. तुझे दुसऱ्यानं कमावलं आहे ना आणि दुसऱ्यानं बनवलेलं आहे ते अन्न तू खात आहेस. फक्त देवाच्या नावाचा जप केल्यामुळं पुण्य जमा होतं हा तू कसा विचार केलास? जर तू 4 आणे 8 आणे जमा केले असतेस तर काय तुझं बँक खातं पूर्ण भरून जाणार आहे का? आताही तुझ्या पुण्याच्या झोळीमध्ये पुण्य हे शून्य आहे. हे ऐकून तो साधू हैराण झाला, तो आश्चर्यचकित झाला, तो खूप निराश झाला. पण तरी देखील तो हिम्मत करून त्यानं परमेश्वराला विचारलं, जर माझ्याकडे पुण्य नाही ना, मग ती स्त्री माझ्याकडे पुण्य का मागत आहे? तेव्हा परमेश्वर म्हणाले, तुला माहीत आहे का ही स्त्री कोण आहे बरं? साधू म्हणाला, मी तिला ओळखत नाही, पण ती कोण आहे ना हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा परमेश्वर म्हणाले, ती तुझी धर्मपत्नी आहे. तू जेव्हा संसाराचा त्याग करून आलास तेव्हा तुला माहीत होतं की ती काय काय करत होती. साधूला हे ऐकून आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, नाही, मला त्याबद्दल काहीही माहीत नाही. माझ्यावर तुझा विश्वास असेल ना तर मग नक्कीच ऐक. जेव्हा तू तुझ्या घरातून चुपचाप निघून आलास तेव्हा ती बरेच दिवस तुझी वाट पाहत होती. ती रडत होती. पण जेव्हा घरातील धन धान्य संपलं ना, मुलं भुकेने व्याकुळ झाली, घरात अन्नाचा दाणा नव्हता, तेव्हा तिनं आपलं हे दुःख बाजूला केलं. ती जागोजागी काम शोधण्यासाठी जाऊ लागली. ती शिकलेली नसल्यामुळं तिला चांगलं कामसुद्धा मिळालं नाही. तू अशा पद्धतीनं घराचा त्याग केलास आणि त्यामुळं तिचं मुलाचं पोट भरण्यासाठी तिला एका आश्रमात काम करावं लागलं. ज्या आश्रमामध्ये कुष्ठरोगी होते तिला त्यांची सेवा करायची होती. ती त्यांची दररोज सेवा करत होती आणि स्वतःला मात्र त्या आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ती आजही स्वतःला एक पापी स्त्री म्हणते, कारण तिचा पती तिला असा मध्येच सोडून गेला. आता इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. बघा, काही माणसं असतात ना, आपलं घरदार सोडून भक्तिमार्गाच्या पाठी लागतात, भक्तिमार्ग ते जीवनामध्ये निर्माण करतात. पण इथे समर्थांनी सांगितलेलं आहे, हे सुद्धा सर्वात मोठं पाप आहे. आपली जबाबदारी सोडून कारण कारण संसारात राहून सुद्धा भक्तिमार्ग करता येतो. असे अनेक संत होऊन गेले. संसार करून सुद्धा भक्तिमार्ग केला ना, मग हे भक्तीचं ढोंग का करावं बरं? म्हणून कुणीच आपला संसार सोडू नका. संसारामध्ये राहून सुद्धा भक्तिमार्ग करता येतो ना, हे सर्व संतांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून ती स्त्री आहे ना, बघा कशा पद्धतीनं पुण्य कमवत होती. ती स्वतःला एक पापी स्त्री म्हणत होती. ती का म्हणत होती बरं? कारण तिचा पती तिला असा मध्येच सोडून गेला होता. पण आता मात्र ती तुझ्यामुळे खूप बेचैन झालेली आहे. कारण तिला असा आभास होतो आहे की तिचा पती लवकरच मरणार आहे आणि त्यासाठी ती विचार करत आहे. तिच्या पतीला मोक्ष मिळाला पाहिजे, ज्यासाठी तो घरं मुळं पत्नी आणि हा संसार त्याग करून गेला होता ना. ती सारखी देवाला प्रार्थना करत आहे की जर माझं आयुष्य काही कामामध्ये आलं ना तर माझ्या पतीचं मात्र मोक्ष मिळवून द्या. त्यामुळं मी तिला सांगितलं होतं की तुझ्या आयुष्यातील एक दिवस आहे ना, तू तुझ्या पतीस दे आणि त्याच्या आयुष्यातील एक दिवस तुला घे. तेव्हा ती म्हणाली की माझ्या झोळीमध्ये पुण्य कुठं आहे?
जर पुण्य असतं ना तर मी क्षणाचाही विचार केला नसता. माझं सर्व पुण्य मी माझ्या पतीस दिलं असतं. मी पूजा अर्चा ईश्वराचं हे चिंतन करत नाही, पण त्यामुळं माझ्याकडे पुण्यसुद्धा नाही असा ती विचार करते. कारण देवाची भक्ती आहे ना, ती भक्ती केल्यामुळंच पुण्य मिळतं असा तिचासुद्धा समज आहे. पण तिला हे सांगितलं नाही की तुझ्याकडे पुण्य जमा आहे. मी तिला फक्त हेच असं म्हटलं आहे की एक साधू आहे, त्याच्याकडे खूप सारं पुण्य आहे. तू त्याच्याकडून ते पुण्य एक दिवसासाठी तुझ्याकडे घे आणि तुझं पाप एक दिवसासाठी त्याला दे. तेव्हा तिने मला प्रश्न केला की अशी कोणती व्यक्ती आहे की जी माझं पाप घेऊन त्याचं पुण्य मला देईल. तेव्हा ती म्हणाली, तेव्हा तिला सांगितलं की साधू संत हे त्याग करणारे असतात, त्यामुळं तो साधू तुला त्याचं पुण्य नक्कीच देईल. तुमच्या सर्वांच्या लक्षात असू द्या, कारण हे संभाषण आहे ना, हे भगवंताचं आणि साधूचं चालू आहे. नाहीतर जे या निरूपणाचं सार आहे ते तुम्ही विसरून जाल. म्हणून बघा, ती बिचारी तिचं पुण्य तुला देत होती असा भगवंत त्या साधूला सांगू लागला. पण माहीत नाही तू कोणत्या गोष्टीचा हिशोब करत बसलास. तू तर साधू देखील पूर्णपणे बनू शकलास नाही. तू हा विचार कधी केलास नाही की तुझी मुलं आणि तुझी पत्नी या संसारामध्ये कसं जीवन जगत असेल. पण तुझी पत्नी आजही हाच विचार करते की जो मोक्ष मिळवण्यासाठी तू सर्वांचा त्याग केलास ना, तो मोक्ष तुला नक्कीच मिळाला पाहिजे. तुझ्या पत्नीला देखील कुष्ठरोग झाला आहे. ती स्वतः मृत्यूच्या दारामध्ये उभी आहे, तरी देखील ती तुझ्यासाठी मोक्ष मागत आहे. आणि तू मात्र स्वतःच्या मोक्षाचा हिशोब करत बसलास. हे सारं ऐकून साधूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तो विचारसुद्धा करू शकत नव्हता की मी या भक्ती मार्गामध्ये येऊन मी पुण्य साठवण्याचा विचार केला ना, तरीसुद्धा माझं पुण्य झिरो आहे. तो जोरामध्ये श्वास घेऊ लागला. पण लगेच तो भानावर सुद्धा आला आणि त्यानं पाहिलं की त्याच्या कपाळावरनं घाम वाहत आहे. त्यानं बाहेर डोकावून पाहिलं तर सकाळ होणार होती. त्यानं लगेचच आपली झोळी घेतली आणि आपल्या गुरूंच्या समोर जाऊन उभा राहिला. गुरूंनी त्याला विचारलं, आज इतक्या लवकर भिक्षा मागायला चालला आहेस? तेव्हा साधू म्हणाला, नाही, मी माझ्या घरी जात आहे. गुरु म्हणाले, आता घरी कशासाठी जात आहेस? साधू म्हणाला, पुण्य कमावण्यासाठी. धर्म म्हणजे पुण्य कमावणं नव्हे, किंवा तासनतास मंदिरात बसून देवाची पूजा केली, घंटानाद केला, वेगवेगळ्या आभूषणे केली, वेगवेगळ्या प्रकारचे कलर या शरीराला लावले तर त्यांना पुण्य जमा होत नाही. तर खरं पुण्य आहे ना, तर यात आहे की तुम्ही एखाद्या भुकेलेल्याला जेवण खाऊ घाला, एखाद्या आंधळ्याला रस्ता पार करण्यासाठी मदत करा, एखाद्या गरजवंताची मदत करा. कोणी आजारी असेल ना, तर त्याला विनामूल्य इलाज करा. हाच खरा धर्म आहे. आणि यातूनच आपल्या पुण्याचं गाठोडं भरलं जातं. म्हणजेच फक्त पूजा अर्चना संन्यास हे सारं करून पुण्य जमा होत नाही. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, कुणाची जर खऱ्या मनापासून मदत केली ना, तर तुमच्या पुण्याची झोळी भरेल. पुण्य जमवण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी आपली जी कर्तव्य आहेत ना, त्यापासून पळून जाऊन त्या आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपली कर्तव्य आपण पार पाडणं अत्यंत गरजेचंच आहे ना. म्हणून खरी सेवा तेव्हाच होते जेव्हा समोरच्याला त्यातून आनंद मिळतो आणि तो त्यांच्या मुखातून लाखो आशीर्वाद देत असतो. असं बोलून साधू आपल्या घरी निघून जातो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, नक्की आपण पुण्याची झोळी भरताना नक्की आपण पुण्य कोणतं कमवत आहोत या आपल्याला माहीत पाहिजे.
नाहीतर आजचा या कलियुगातील मनुष्य आहे ना, जे पुण्य नसतं तरीसुद्धा तो पुण्य म्हणून वागत असतो की माझ्याकडे एवढे एवढे पुण्य आहे, मला आयुष्यामध्ये कोणाची गरज नाही. कारण मग तो माणसात सुद्धा नसतो, माणसात त्याला परमेश्वर दिसत नाही. मग तुझे म्हणजे तो पुण्य कशाला मानत असतो? तो पुण्य मानतो माझी माझी मी भक्ती करील, माझं मी एकटा राहील, माझा आणि भगवंताचं नातं वेगळं आहे, मला माणसाशी गरज नाही, अशी भक्ती करून पुण्य निर्माण होतं का? कधीच होत नाही. आपण मनुष्यामध्ये राहतो ना, तर आपल्याला माणसामध्ये परमेश्वर दिसला पाहिजे. म्हणजेच या मनुष्यामध्ये परमेश्वराचं रूप ज्याला दिसतं ना, त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमसुद्धा निर्माण होतं आणि भक्तीसुद्धा निर्माण होते, त्याच्या वैखरीमध्ये गोडवा निर्माण होतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये जर आपण माणसामध्ये परमेश्वर बघू शकत नसू तर भगवंतसुद्धा कधीच प्रसन्न होणार नाही, भगवंताला सुद्धा आपली दया येणार नाही. कारण का? ज्या भगवंतानं ही माणसं निर्माण केलेली आहेत ना, त्यामध्ये स्वतः भगवंतसुद्धा आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुख निर्माण करणं हीच खरी भक्ती आहे ना, हीच खरी ईश्वर सेवा आहे. पण आपण या सर्व गोष्टींना विसरलेलो आहोत. नक्की भक्ती कोणती आहे हे आपल्याला कळतच नाही. आयुष्याची राख रांगोळी होते तरीसुद्धा आपण कोणत्या ना कोणत्या भक्तीला भक्तिमार्ग मानतो. आपल्याला असं वाटत असतं की माझ्या जीवनात पुण्यकर्म होत आहेत, पण ती पुण्यकर्म असतात का? कधीच नसतात. या माणसाचं असं झालं आहे की वाईट मार्गाने पैसा कमवणं आणि भक्ती मार्गामध्ये कुठेतरी अन्नदान देणं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही वाईट मार्गाने पैसा कमवून तुमचा संसार चालवत असाल, कुठे एखाद्या सप्त्याला अन्नदान करत असाल, कुठे एखाद्या प्रवचनाला तुम्ही अन्नदान करत असाल, पण ते योग्य आहे का? तुम्हाला अन्नदान करायचं आहे ना, तर तो चांगल्या पैशाने करा. तो पैसा तुमच्या कमाईनं श्रेष्ठ मार्गाने आलेला असावा. जर तुम्ही वाईट मार्गाने काळा धंदा करून पैसा कमवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुण्य कधीच मिळणार नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, मना पाहता सत्ये मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. म्हणजे काय? म्हणजे हे म्हणा, हे खरं तर हे जग आहे ना, हे म्हणजे मृत्यूलोक आहे. आणि तरीही जिवंत असेपर्यंत मनुष्य मिमी करत असतो, अहंकारामध्ये असतो. आपण चिरंजीवी आहोत ना असे सर्वजण समजतात, पण मृत्यूची झडप जेव्हा येते ना, ते सर्व टाकून अकस्मात निघून जातात. म्हणजे काय? जो या पृथ्वीवर आलेला हा जीव आहे ना, तो मृत्यूला घाबरतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो भक्ती मार्गामध्ये अखंड परमेश्वराचं नामस्मरण करत आहे, तो मृत्यूला घाबरतो का? कधीच घाबरत नाही. कारण का? कारण त्याच्या मनामध्ये समर्थ आहेत, त्याच्या मनामध्ये श्रीराम यांचे विचार आहेत. तो मृत्यूला कधी घाबरणार नाही. म्हणून बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल, कावळा हा एक एकमेव पक्षी आहे ना, जो गरुडाला चावा घेतल्याचं धाडस करत असतो. तो गरुडाच्या पाठीवर सुद्धा बसतो आणि त्याच्या गळ्यावर सुद्धा चावा घेतो. परंतु गरुड आहे, त्याला कधी प्रतिसाद देतो का? कधीच देत नाही. कावळ्याशी लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ वाया घालवत नाही. कारण का? फक्त त्याचे पंख तो उघडतो आणि आकाशात उंच भरारी घेऊन सुरुवात करतो. खरं तर ही उड्डाणं आहेत ना, जितकी जास्त होतात तितकी कावळ्याला श्वास घेणं कठीण होतं आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळं कावळा आपोआप खाली कोसळतो ना. म्हणजेच
आपणही आपल्या वेळेमध्ये, आपल्या या जीवनामध्ये, हे काही आपल्या जीवनामध्ये कावळे आहेत ना, त्या कावळ्यांबरोबर वेळ वाया घालवत आहोत. आणि हे वेळ वाया घालवणं थांबवा. फक्त स्वतः उंच उडा, उंच जात राहा, सतत काम करत राहा. कारण हे कमकुवत असलेले लोक आहेत ना, असेच संपून जातील. म्हणजेच त्यांच्याशी भांडण करून उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. जेवढं तुम्ही त्याच्या तोंडाला लागाल ना, तेवढं तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल. म्हणून समोरचा कितीही आपल्याला भडकवण्याचा जर प्रयत्न करत असेल ना, तरी त्याच्यामध्ये गुंतून जाऊ नका. आपला भक्ती मार्ग, आपले समर्थ आपल्याला काय विचार देतात ना, त्या विचारांवर लक्ष केंद्रित करा आणि आपण सत्यात उतरावा. आपली स्वप्न सत्यात उतरावा. कारण ज्याच्या जीवनामध्ये समर्थ विचार आहेत ना, त्याला कळी काळाचं कधीच भय नाही. तुमचं चांगलंच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनामध्ये तुमचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.